या गोष्टीला आपण काय म्हटलेलं आहे, मायग्रेशन म्हटलेलं आहे, स्थलांतरण म्हटलेलं आहे. ही स्थलांतरणाची जी प्रक्रिया आहे याचाही अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे. हा अभ्यास आपल्याला SYला आहे, पुढच्या वर्षी आहे, TYला आहे. अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला दिला गेलेला आहे. आणि TYला जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये ग्रामीण समाजशास्त्र आहे, नागरी समाजशास्त्र आहे, ही स्वतंत्र पुस्तक आहे. त्यानंतर सामाजिक संशोधन पद्धती म्हणजे संशोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे, समाजशास्त्र हा विषय कशा पद्धतीने आपण शिकवला पाहिजे आणि आत्मसात केला पाहिजे, त्याच्यामधून काय घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे. त्याच पद्धतीनं आदिवासी मानवशास्त्र म्हणून आहे, संपूर्ण आदिवासी संदर्भात गोविंद गारेंचं एक पुस्तक आहे आदिवासी शिक्षण म्हणून. त्याच पद्धतीनं जे विचारवंतांचा एक विषय बोलायचा राहिला की जे विचारवंत आहेत मग त्याच्यामध्ये काय समाजशास्त्राचा उगम कशा पद्धतीने झाला. समाजशास्त्राचा विषय हा 100 वर्षापूर्वीचा आहे. समाजशास्त्राचे जनक जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो की जे ऑगस्ट कॉम्त आहेत, ऑगस्ट कॉम्तनी समाजशास्त्राची उत्पत्ती केली, निर्मिती केली आणि भारतीय समाजामध्ये डॉक्टर JS कुरिये हे जनक आहेत भारताचे. त्याच पद्धतीने इतर देशामधील जे समाजशास्त्रांचा अभ्यास केलेला आहे ती कन्सेप्ट पण आपल्या भारतीय विद्यापीठामध्ये आहे. आणि भारतामधील जे समाजशास्त्र आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, त्याच पद्धतीनं जे समाजसुधारक आहेत लोकमान्य टिळक आहेत, त्याच पद्धतीनं जे इरावती कर्वे आहे, त्याच पद्धतीनं राधाकमल मुखर्जी आहे, त्याच पद्धतीनं DP मुखर्जी आहे, त्याच पद्धतीने MN श्रीनिवास आहेत. अशा पद्धतीचे भारतातील जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत, थोर समाजशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी मुंबई विद्यापीठामध्ये संपूर्ण आपलं आयुष्य घालवलं, डिपार्टमेंट हेड किंवा कुलपती, कुलसचिव किंवा विद्यापीठाचं जे अधिष्ठान म्हणून कार्य भूषवलं, अशा स्वरूपाची फार मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या. त्यांनी जे जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत, म्हणजे ग्रंथ म्हणजे आपल्या भाषेत पुस्तक जे लिहिलेले आहेत त्यांचं आपल्याला प्रत्येकाचं विश्लेषण किंवा माहिती आपल्याला थर्ड इयरला दिलेली आहे. त्यांचा अभ्यास आपल्याला पुढं करायचा आहे. हीच तर समाजशास्त्राची खरी ओळख या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येते. त्याच पद्धतीनं पाश्चात्य विचारवंत म्हणजे जे परदेशी विचारवंत आहेत, थोडक्यात साध्या भाषेत पाश्चात्य विचारवंत म्हणल्यानंतर नेमका काय विषय, तर नेमका विषय असा आहे की पाश्चात्य विचारवंत म्हणल्यानंतर परदेशी विचारवंत आहेत, त्यांनी पण काही कन्सेप्ट मांडल्या. कारण मानव समाज हा प्रत्येक देशामध्ये आहे. मानव हा जरी त्यांचे रीतिरिवाज, संस्कृती, परंपरा, रूढी परंपरा, ज्या काही सण उत्सव आहेत ते प्रत्येक धर्मानुसार, प्रत्येक जातीनुसार, प्रत्येक देशानुसार, प्रत्येक गावानुसार, प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक राष्ट्रानुसार, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जरी असले तरी पण मानवी समाज हा एकंदरीत जीवनशैली आणि त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या प्रामुख्याने एकच आहेत. त्यांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत मानवाच्या त्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत. आणि त्या पूर्ण करत असताना प्रत्येक ठिकाणी सामाजिक संस्था आहेत, त्यांची नावं फक्त वेगवेगळी आहेत, हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे देश कोणता जरी असला तरी समाजशास्त्र हा ऑल जगामध्ये असणारा एक विषय आहे. आणि त्याच्यावरती विविध समाजशास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं आहे, संशोधन चालू आहे आणि आपल्याला तो वारसा पुढे चालवायचा आहे. आपल्यातील जे तज्ज्ञ लोक आहेत समाजशास्त्रामध्ये ज्यांना आवड आहे त्यांनी हा विषय पुढे घेऊन जायचा आहे आणि आपल्या शासनाला मदत करायची आहे. आपलं जे विद्यापीठ आहे त्यांना आपल्याला प्रबंध सादर करायचा आहे, पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे, आपले छोटंसं प्रबंध सादर करायचं आहे किंवा पुस्तकसुद्धा एखादं लिहिलं तरीसुद्धा चालेल, काही अडचण नाही. अशा स्वरूपाची ही थोडक्यात समाजशास्त्राची ओळख आपल्याला सांगता येईल. मग आता पाश्चात्य विचारवंतामध्ये कोण आहे, तर ऑगस्ट कॉम्त आहेत, मॅक्स वेबर आहेत, एमिल डुर्कहाइम आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं त्याच्यासाठी एक छोटंसं पुस्तक आहे माझ्याकडं, तुम्हाला एक मिनिट. हे जे पुस्तक आहे समाजशास्त्रीय विचारवंत म्हणून, याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे मॅक्स वेबर, चार्लस कुले, विल्फ्रेड पॅरडो असे त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे असे कमीत कमी 15 ते 20 विचारवंत असे भारतीय विचारवंत आहेत. त्यांनी ज्या काय कन्सेप्ट मांडलेल्या आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला टप्प्याटप्प्यानं पुढं शिकायच्या आहेत. त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे धर्माचे समाजशास्त्र हे एक पुस्तक आहे, ह्याचा अभ्यास आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला
हे नागर समाजशास्त्र, नागरी समाजशास्त्र असा एक टीवायला पुस्तक आहे. त्याच पद्धतीनं सामाजिक मानवशास्त्र हे एक पुस्तक आहे. आणि त्याच पद्धतीनं सेकंड इयरला जर आपण बघितलं तर भारतातील सामाजिक परिवर्तन हे पुस्तक आहे. म्हणजे भारतामध्ये जे काही सामाजिक परिवर्तन होत आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी दिला गेलेला असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर हे आरोग्याचे समाजशास्त्र हे पुस्तक आपल्याला अभ्यासाला आहे. त्यानंतर लिंगभाव आणि हिंसाचार हे एक नवीन आपल्याला सिलेबसमध्ये आलेलं पुस्तक आहे. त्याच पद्धतीने समकालीन भारतातील समस्या म्हणजे जे आपण आता सामाजिक समस्या म्हटलो त्या संदर्भातलं हे एक पुस्तक आहे सेकंड इयरला. याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट राजकीय समाजशास्त्र हे एक पुस्तक आहे. त्याच पद्धतीनं भारतातील सामाजिक संरचना हे एक पुस्तक आहे. म्हणजे भारताची नेमकी सामाजिक संरचना कशा पद्धतीनं आहे, मग ती प्राचीन काळापासून आतापर्यंत कशा पद्धतीनं होती याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि आता मेन म्हणजे जे आपला विषय चालू आहे समाजशास्त्राचा परिचय हे पुस्तक जे आहे ते आता त्याच्यावरती आपण बोलत आहे. थोडक्यात म्हणजे समाजशास्त्राची ओळख किंवा समाजशास्त्राचा परिचय हा विषय आपण आता बोलत आहे, चर्चा करत आहे. म्हणजे थोडक्यात समाजशास्त्र विषय काय आहे नेमका, त्याच्यामध्ये सेकंड इयर फर्स्ट इयर आणि फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर याच्यामध्ये काय नेमकी काय असणार आहे या संदर्भात आहेत. त्याच्यामध्ये काय मूलभूत संकल्पना आहेत, काय किती सामाजिक संस्था आहेत किंवा संस्कृती काय आहे, समूह म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत त्या फर्स्ट इयरला आपल्याला शिकायच्या आहेत. आणि त्यानंतर जे आपण पुस्तके आपण आता पाहिलीत त्यांचा अभ्यास आपण हळूहळू करायचा आहे. आपल्या सेमिस्टर वाईज जसा सिलेबस दिलेला आहे त्यांनी त्या पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये समाजशास्त्राची ओळख